नमो नारायण. मी शैला चन्नावर, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. दत्त आरती शब्दार्थ निरूपण. शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या आरतीमधून केले आहे. नाथांच्या अपार दत्तभक्तीपोटी ही रचना झाली आहे. हे पाहून आपलेही मन दत्तभक्तीने भरून जाते. मूल आईला ए आई असे एकेरीने हाक मारते, तसे एकनाथ या ठिकाणी दत्तात्रेयांना एकेरी उल्लेख करतात. हा त्यांचा अधिकार विशेष आहे. परंतु आपण मात्र आरतीच्या शब्दांचा भावार्थ विवरण करताना दत्तांना आदरार्थी संबोधन वापरले आहे. या दत्त आरतीमध्ये मुख्यतः त्रिगुण, परा म्हणजे वाणी, उन्मन इत्यादी सामान्यतः परिचित नसलेले असे पारिभाषिक शब्द आले आहेत. त्यांचा जमला तितका विस्तृत भावार्थ विवरण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. संत रचनांमध्ये खूप मोठा गूढार्थ सामावलेला असतो. सगळाच आणि अचूक भावार्थ मांडणे शक्य नसते, पण सामान्यतः प्रामाणिक अर्थ सर्वांना माहीत असावा या सदिच्छेने हे विवरण केले आहे. अर्थात हे विवरण दत्तात्रेयांच्या कृपेने पूर्ण झाले आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. एकनाथ महाराज म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांच्या त्रिमूर्ती स्वरूपात दत्त आहेत, हे तुम्ही जाणा. वास्तविक अत्री ऋषींचे पुत्र म्हणून दत्त जन्मले. अत्री म्हणजे यत्र त्रि नास्ती, म्हणजे जिथे मूलतः सत्व रज तम हे तीन गुण आणि सृष्टी स्थिती प्रलय या तीन अवस्था किंवा कोणतीही त्रिपुटी नाहीत, ते अत्री. तत्वतः असे असले तरीही भक्तवत्सल ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुणातीत असूनही दत्त महाराजांच्या रूपाने त्रिगुणांच्या आश्रयाने भक्तांसाठी प्रकटले. हे लक्षात घ्या, समजून घ्या. निर्गुण आणि निराकार ब्रह्मस्वरूपात भक्ती प्रेमाची देवघेव होऊ शकणार नाही. मग पूजा पारायण इत्यादी कसे घडणार? दत्त महाराज ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती स्वरूपात आहेत. त्याचबरोबर ते सत्व रज तम या तीन गुणांसह प्रकट झाले आहेत. म्हणजे ते त्रिमूर्ती रूप आणि त्रिगुणात्मकही आहेत. सत्वगुण म्हणजे विष्णू, रजोगुण म्हणजे ब्रह्मदेव आणि तमोगुण म्हणजे महेश. रजोगुणातून या सबंध विश्वाची, जगाची अर्थात आपलीही निर्मिती दत्तांच्या या ब्रह्मदेव नावाच्या रजोगुणी रूपामुळे झाली आहे. रजोगुण नसेल तर काही करण्याची इच्छाच निर्माण होणार नाही. या रजोगुणामुळेच ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीची इच्छा होते. तसेच आध्यात्मिक दृष्टीने साधकाच्या अथवा भक्ताच्या साधनेला आवश्यक शरीराची गुणांची निर्मिती याच रूपाने होते. म्हणून ब्रह्मदेव हे दत्तांचेच रूप आणि कार्य होय. विष्णू हे सत्वगुणाचे, सृष्टीचे अर्थात सर्वांचे पालन पोषण करणारे रूप, भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी वैकुंठ सोडून आलेले आहेत. साधनेला आवश्यक शरीर मनाचे पालन पोषण करणारे विष्णूंचे सत्वगुणात्मक रूप हेही दत्तात्रेयांचेच रूप अथवा कार्य होय. भगवान शिवशंकर महेश हे सृष्टीचा शेवटी लय करणारे आणि जीवांना अंतिम शांती देणारे. तमोगुणात्मक रूप आणि कार्य शंकर सृष्टीचा संहार तर करणार, पण त्याचबरोबर साधक भक्ताच्या दोषांचे आणि संकटांचे निर्मूलनही शिव करणार. दत्तांचे हे तिसरे रूप आणि कार्य होय. अशा प्रकारे मुळात त्रिगुणांच्या पलीकडे असूनही भक्तांसाठी
त्रिगुणांच्या स्वरूपात 3 गुणांनी साकारलेले 3 देवांचे हे रूप घेऊन दत्त अवतरले आहेत. आणि ते कसे आहेत तर भूः म्हणजेच भूलोक, भुवः म्हणजेच भुवर लोक आणि स्वः म्हणजे स्वरलोक. या कृतक लोकांचे म्हणजे नक्षत्रमंडलात्मक दिव्य लोकांचे त्रैलोक्याचे स्वामी राजे आहेत. भक्तांनो, तुम्ही हे जाणा, समजून घ्या असे नाथांना म्हणायचे आहे. अशा या त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या दत्तात्रयांचे वर्णन करायला वेद गेले, पण त्यांना कोणत्याच प्रकारे अनुमान करता येईना, म्हणून तेही नेती म्हणजे न इति जे जे वर्णन करावे ते हे नाही. नेती एवढेच ते सांगू शकले. आणि मोठमोठे देव, ऋषीमुनी, योगी यांना ध्यान समाधीनेही दत्तांचे संपूर्ण स्वरूप कळू शकले नाही. योगाने म्हणजे मनाने आणि वेदांना म्हणजे वाणीने दत्तांच्या सर्व व्यापक अनंत तरीही त्रिगुणाश्रय रूपाचे संपूर्ण ज्ञान होऊ शकले नाही. जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. हो दत्त महाराज, असे अनंत स्वरूप आणि अनंत शक्ती संपन्न असलेल्या तुमचा जय जयकार असो. निरांजनाने आरती ओवाळताना संस्कृतप्रमाणे आरती म्हणजे आर्त म्हणजे आपले दुःख सांगणे, पण ढोबळ मानाने स्तुती अथवा स्तोत्राला आपण आरती म्हणतो. माझ्या मनात जी संसार सागर तरून जाण्याची भवचिंता आहे, माझे कसे होईल, ती हिरावून घेतली गेली, नष्ट झाली आहे. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात. दत्त त्रिगुणातीत असल्याने ते ब्रह्मच आहेत आणि ब्रह्मस्वरूप असल्यामुळे सृष्टीच्या आत आणि बाहेर, पलीकडे, तसेच माझ्याही अंतःकरणात तत्वरूपाने दत्त महाराज तुम्हीच स्थिर आणि व्यापून आहात. सर्व व्यापकत्वाचे हे तुमचे महात्म्य तुम्हाला केवळ सगुण साकार मानणाऱ्या आमच्यासारख्या अभाग्यांना कसे कळणार. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. वैखरी मध्यमा पश्यंती या एकाहून एक सूक्ष्म वाणी आहेत. योग आणि वेदोपनिषदात त्यांचे मोठेच महत्त्व वर्णन केले आहे. या तिन्हीहूनही अत्यंत सूक्ष्मादिसूक्ष्म केवळ स्फुरणरूप असलेली आणि आपल्या देहात नाभीपाशी असलेली परा वाणी, ती सुद्धा दत्तात्रयाने संपूर्ण वर्णन न करताच माघारी फिरली. तिथे आणखी कोणता हेतू ठेवून त्यांच्या स्वरूपाचे आकलन होणार. दत्त जे परावाणीचेही अधिष्ठान रूप ब्रह्म आहेत, त्यांच्या भक्तीने जन्म मरणाचे जे दुष्टचक्र आहे त्याचा आता पुरता अंत, पूर्ण शेवट झाला आहे. दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. अशा प्रकारे माझ्याकडून भक्तिभावाने आरती होत असताना स्वतः साक्षात पुढे येऊन प्रकट झालेल्या दत्तांना साष्टांग नमस्कार केला आहे. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्तात्रयांनी आपणहून संतुष्ट होऊन आशीर्वाद दिला. माझ्या साधनेचे अथवा भक्ती उपासनेमुळे नव्हे, ज्यामुळे जन्म मरणाचा फेरा चुकेल असा आशीर्वाद दिला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. या आशीर्वादामुळे मला एकसारखे दत्तांचेच ध्यान लागले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी दत्तच दिसू लागले. माझ्या मनाची अवस्था उन्मन म्हणजे
जागृत स्वप्न सुषुप्तीच्या पलीकडली झाली. उन्मनी ही मनाची अवस्था. मनाच्या या अवस्थेत संकल्पही नसतो आणि विकल्पही नसतो. मनाची भावातीत म्हणजे उन्मनी. मन पूर्णावस्थेत ब्रह्मरूप आहे. म्हणून उन्मनी अवस्था ही ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था आहे. ती मला लाभली. मीतूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. दत्त वेगळे आणि मी वेगळा हे दोन, पण द्वैत पार बुडाले. अवघे एकाकार नव्हे, एकच झाले. जनार्दन स्वामींचा शिष्य एकनाथाला असे दत्तांशी तादात्म्य रूप ध्यान लागले. दत्तांच्या आरतीचे ओवीप्रमाणे केलेले निरूपण इथे संपले. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले. एथ माझे जी उरले आहे पायिकपण. धन्यवाद.